जे म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक सभासद बंधू आणि भगिनींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माताजी. आपला मित्र संजय विठाबाई जाधव आज बँक निवडणुकी संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. कारण बरेच वेळी बँक सभासदांना हेच माहिती नसते की कॅटेगरी वाईज किती मतदान करायचं असते आणि त्यांचा मत हा बाद होतो. त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देतो. निळी मतपत्रिका, ह्यात उमेदवारांना फक्त तुम्ही एक मतदान हा करायचा असते. नाव, क्रमांक आणि त्यांची निशाणी हे बघून तुम्हाला फक्त एकच मत द्यायचं आहे. गुलाबी मतपत्रिका, महिला राखीव, यात तुम्हाला 2 महिला उमेदवारांना मतदान करायचं आहे. नाव, निशाणी आणि क्रमांक हे बघून तुम्हाला 2 मतदान करायचं आहे. इतर मागासवर्गीय उमेदवार, ओबीसी उमेदवार यांना तुम्ही फक्त एकच मतदान करायचं आहे. जर तुम्ही 2 मतदान केला तर तुमचा मत हा बाद होणार. नाव, निशाणी आणि क्रमांक हे बघून तुम्हाला मतदान करायचं आहे, याची तुम्ही काळजी घ्या. पिवळी मतपत्रिका, विमुक्त जाती, भटकी जमाती उमेदवार यांना फक्त तुम्ही एक मतदान हा करायचा असते. नाव, निशाणी आणि क्रमांक हे बघून तुम्ही मतदान करावा. सफेद मतपत्रिका, यात ओपन कॅन्डिडेट असतात. यात तुम्ही 14 मतदान हा केला पाहिजे 14 उमेदवारांना. नाव, निशाणी आणि क्रमांक हे बघून तुम्ही मतदान करा एकूण 14 उमेदवारांना. बँक निवडणुकीमध्ये फक्त 19 मत हे कॅटेगरी वाईज हे द्यायचे असते. यात तुम्ही काळजी घ्या. आणि या वर्षी जास्त संख्येने आपण मतदान करेल असा मला विश्वास आहे. एल्गार ग्रुपचा हा YouTube चॅनल आहे, याला जास्त संख्येने शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माताजी.